कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान 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 उभे विठेवरी करकटेवर ठेवून करकटेवर ठेवून तुझे हार गळा कसे पितांबर तुझे हार गळा कसे पितांबर करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेती दान आवड निरंतर हेती दान तुझे हार गळा कसे पितांबर तुझे हार गळा कसे पितांबर आवड निरंतर हेची धार आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणे मकर कुंडाले तळपती श्रवणे कंठ कस्तुभ मनी विराजेत कंठ कस्तुभ मनी विराजेत तुझी हार गळा कस पितांबर तुझे हार गळा कस पितांबर कंठी विराजेता कंठी मनी विराजेत तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेती दान आवडे निरंतर हेती दान तुझे हार गळा कस पितांबर तुझे हार गळा कस पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख
तुका मोरी माझे हेच सर्व सुख तुका मोरी माझे हेच सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका मोरी माझे हेच सर्व सुख तुका मोरी माझे हेच सर्व सुख पायना त्रिमुख आवडीने पायना त्रिमुख आवडीने तुझे हार गळा कासे पेतांबर तुझे हार गळा कासे पेतांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पेतांबर तुळशी हार गळा कासे पेतांबर आवडे निरंतर येते दान आवडे निरंतर येते दान तुझे हार गळा कासे पेतांबर तुझे हार गळा कासे पेतांबर आवडे निरंतर चिदान आवडे निरंतर चिदान तुळशी हार गळा कासे पेतांबर तुळशी हार गळा कासे पेतांबर गोबर कुमाये गोबर कुमाये गोबर कुमाये गोबर कुमाये गोबर कुमाये गोपार कुमार 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 बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण
हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप
कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम सत्संगति राहुनिया सत्संगति राहोनिया सत्संगति राहुनिया सत्संगति गावे कीर्ति तुम तेजा गावे कीर्ति तुम तेजा गावे कीर्ति तुम चेचा गावे कीर्ति तुम चेचा गावे कीर्ति तुम चेचा गावे कीर्ति तुम चेचा हेच दे न लगे तुझे न लगे तुझे हेच दे न लगे तुझे न लगे तुझे अंतर माझे दानों ने अंतर माझे दानों ने अंतर मावे दानोनी अंतर मावे दानोनी अंतर मावे दानोनी अंतर मावे दानोनी धन मान नको देवा नको देवा धन मान नको देवा नको देवा अवघा ठेवा गुंडोने अवघा ठेवा गुंडोने अवघा ठेवा गुंडोनी अवघा ठेवा गुंडोनी अवघा ठेवा गुंडोनी अवघा ठेवा गुंडोनी हे देई न लगे तुझे न लगे तुझे देई न लगे तुझे न लगे तुझे अंतर माझे दानों ने अंतर माझे दानों ने अंतर बाहे जानोनी अंतर बाहे जानोनी अंतर बाहे जानोनी अंतर बाहे जानोनी निरामने जगदादिशा जगदादिशा निरामने जगदादिशा जगदादिशा आशा बहुकाळ ही तो आशा बहुकाळ आशा बहुकाळ हेची आशा बहुकाळ हेची आशा बहुकाळ निरामने जगदादिशा मने जगदादिशा निरामने जगदादिशा मने जगदादिशा आशा बहुकाळ ही तो आशा बहुकाळ आशा बहुकाळ आशा बहुकाळ येतो आशा बहुकाळ येतो आशा बहुकाळ देई न लगे तुझे न लगे तुझे देई न लगे तुझे न लगे अंतर माझे जानो ने अंतर माझे जानो ने अंतर माझे जानोनी अंतर माझे जानोनी अंतर माझे जानोनी हो बालक कुमाई जय जय गोपाल कुमार हो बालक कुमाई जय जय गोपाल कुमार हो बालक कुमाई जय गोपाल कुमार हो बालक कुमाई जय गोपाल कुमार हो बालक कुमाई 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 सदसंगत रहोनिया सत्संगति
राहोने सत्संगते राहोने सत्संगते रहोनिया सत्संगते रहोनिया सत्संगति रहोनिया सत्संगति रहोनिया सत्संगति राहोनिया सत्संगते राहोनिया सत्संगति राहोनिया सत्संगति राहोनिया सत्संगति रहोनिया सत्संगति रहोनिया सत्संगति रहोनिया सत्संगति रहोनिया सत्संगति गावे किरते सुमछि गावे किरते सुमछि जे दे न लगे तुझे दे न लगे हे दे न लगे तुझे दे न लगे तुझे गावे कीर्ती तुमचीच गावे कीर्ती तुमचीच हेची दे न लगे तुझे 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 अंतर माझे जानो ने अंतर माझे जानो ने जानो ने अंतर माझे अंतर माझे जानो ने अंतर माझे अंतर माझे जानो ने अंतर माझे जानो ने अंतर माझे जानो ने अंतर माझे जानो ने जानो ने अंतर माझे जानो ने अंतर माझे
हेची देही न लगे तुझे हेचे देही न लगे तुझे अंतर माझे जनोनी
राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती गावे कीर्ती तुमचेच हेच देई न लगे तुझे अंतर माझे जाणोनी धन मान नको देवा अवगा ठेवा गुंडोनी हेच देई न लगे तुझे अंतर माझे जाणोनी निळा मने जगदादिशा निळा मने जगदादिशा हीच आशा बहुकाळ हेच दीन लगे तुझे अंतर माझे जाणुनी समचरण सरोजम सांद्र नीला बुदावम जगननीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या पांडुरंगा रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः सर्वमंगलमांगल्य सर्वसिद्धार्थसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनियता नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालद्य वल्लभं श्री संताचे माता चरणावरे साष्टांगे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे राहोनिया सत्संगती
गावे कीर्ते तुमचेच हेच देई न लगे तुझे अंतर माझे जाणूने. प्रस्तुत प्राप्त समयी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत निळोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग. या अभंगातून निळोबाराया मागणं करत असताना त्या मागण्यातील विषय, त्या मागण्यातील संबंध, त्या मागण्यातील कारण, त्या मागण्यातील स्थिती, त्या मागण्यातील अवस्था, कारण मागण्यामधूनच सर्व हे लक्षण प्राप्त होत असतं. मागितल्याशिवाय हे लक्षण प्राप्त होत नाहीये. परमार्थिक दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं, व्यवहारिक दृष्टीनं, शास्त्रीय दृष्टीनं लक्षात. गुरु शिष्याचं नातं जे आहे, शिष्य मागत असतो आणि गुरु देत असतो. जोपर्यंत शिष्याच्या ठिकाणी मागण्याची अवस्था होत नाहीये तोपर्यंत गुरुची कृपा होऊ शकत नाहीये असं शास्त्र आहे. म्हणून व्यवहार असो, परमार्थ असो, अध्यात्म असो, मागण्याचा संबंध त्या ठिकाणी आहे. आणि असं मागण्याचं स्वरूप आज आपल्याला चिंतन करण्याकरता, त्या निमित्ताचा विचार करत असताना आपला हा चाललेला पवित्र परमार्थिक साधनेतील सोहळा, परमार्थिक साधनेतील विचार, परमार्थिक साधनेतील संस्कार लक्षात, ज्याला बाल संस्कार शिबिर ही संज्ञा आहे. आणि असं बाल संस्कार शिबिर मुक्काम पोस्ट बलयादुरी आणि बलयादुरीतील ज्यांचं शेत आहे लक्षात, हरिभक्तीपरायण चव्हाण कुटुंब लक्षात, सर्व आले त्याच्यामध्ये. कारण चव्हाण कुटुंबामध्ये येऊन आपल्या जीवनामध्ये विजय मिळवला असे विजय महाराज लक्षात. हरिभक्तीपरायण विजय महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्त केला. तो विजय कसा आहे आणि विजय कसा असतो आणि विजय कोणता असावा, विजयाचं लक्षण कसं असतं? विजयाचं लक्षण असं असावं, आपलाही विजय झाला पाहिजे आणि दुसऱ्याचाही विजय झाला पाहिजे, त्याला म्हणतात विजय. केवळ आपलाच विजय करून घ्यायचा, डामडौलपणा करून घ्यायचा, मिरवणूक काढायच्या, जय जयकार करायच्या, पूजा करून घ्यायच्या, आलं लक्षात, त्याला विजय म्हणत नाहीत. विजय, खरा विजय असा आहे की आपला तर झालाच झाला, पण आपल्या विजयामध्ये सर्वांचा विजय सामावला पाहिजे, त्याला म्हणतात विजय. आणि असा विजय घडवण्याकरता या भूमीमध्ये त्यांनी जी आपली सेवा अर्हा दिलेली आहे मायबापा हो, जे सेवा आपल्या जीवनामध्ये गरज आहे, ज्या सेवेचं लक्ष्य मनुष्य जीवनाच्या दृष्टीने किती महान आहे. आणि असं लक्षण असणारं प्रथमतः वारकरी शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था ज्या ठिकाणी स्थापन होते, ज्या ठिकाणी नांदते, ज्या ठिकाणी वाढते, ज्या ठिकाणी मायबापा हो, असा त्याचा सेवेचा विषय दिसून येतो. त्याच्या पाठीमागं आपण थोडंसं बारकाईनं चिंतन केलं, कारण नेहमी करता माणसाने अनुमानाचा विचार करावा. आणि अनुमानशास्त्र आपण पाहत असताना या जागेवर ही जागा कशी असली पाहिजे, ही जागा कशी असावी, आणि संस्थेला लागणारी जागा कशी असावी, शिबिराला लागणारी जागा कशी असावी, कीर्तनाला लागणारी जागा कशी असावी, कारण कीर्तन ज्या जागेवर होतं ती जागा कशी असावी, कशी असली पाहिजे, ज्या जागेवर संस्था आहे ती जागा कशी असली पाहिजे, ज्या जागेवर बालसंस्कार शिबिर आहे, ज्या जागेवर मायबापा हो तुम्ही सर्व हरिभक्त मंडळी येऊन बसता ती जागा कशी असली पाहिजे.
आता सर्वांच्या दृष्टीने मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, वयोवृद्ध असतील, तपवृद्ध असतील, परिसरातील साधक मंडळी असतील, स्टेजवर बसलेले महात्मे असतील, टाळ घेऊन सर्व महात्मे असतील, मृदंग वादक महात्मे असतील, हार्मोनियम वादक महात्मे असतील, शूटिंग करणारे महात्मे असतील, इकडं काय तुमचं वर्णन करावं थोडं आहे मायबापा, कारण सगळा बटनाचा खेळ तुमच्या हातात आहे. आलं लक्षात? कसा कोणाला नाद द्यायचा, कसा कोणाला आवाज द्यायचा, अशी सिस्टीम मायबापा हो सुंदर, असे ते महात्मे. आलं लक्षात? सर्वांच्या दृष्टीने आपण चिंतन करायला लागलो, कारण इथं येणारा म्हणजे सामान्य नाही, माझं असं मत आहे. आलं लक्षात? नो हे माझे मत, हे केवळ माझंच मत आहे असं नाही, तर शास्त्राचं देखील मत आहे आणि शास्त्राचा देखील संबंध मायबापा हो. इथं बसणं, इथं येणं, इथं सेवा घडणं, याच्या पाठीमागं काहीतरी अनुमान असलं पाहिजे. किंवा भगवान परमात्म्याने ज्या वेळेस 14 वर्षे मायबापा हो वनवास भोगला आणि त्या वनवासाच्या कालामध्ये हा संपूर्ण परिसर भगवान परमात्म्याच्या पादस्पर्शाने पुनी झालेला परिसर. आलं लक्षात? इथं सर्व तीर्थ टाकेश्वर बी आहे. अलग लक्षात? इकडं हे संपूर्ण परिसर असं म्हणायला काय हरकत नाही, कारण आपण चिंतन करायला लागल्यानंतर एवढ्या लांब लांबच्या प्रदक्षिणा मायबापा हो काही दिवसामध्ये आपण करतो, तर तिथं 1400 वर्षे होते. 1400 वर्षे म्हणजे थोडे का? किती फिरावं लागलं असेल त्यांना, कुठं कुठं गेले असतील, कुठं कुठं गेले असतील, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या जागेला मायबापा हो आशीर्वाद मिळाला आहे त्या जागेवरती गेलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आशीर्वाद मिळालेला आहे तिथं भक्त असेल, ऋषी असेल, संत असतील, साधू असतील मायबापा हो, त्यांना दर्शन देण्याकरता भगवान परमात्मा गेले. काही काही ठिकाणी जागा असतील, कारण त्या जागेला वरदान असेल की या जागेवर अनेक भक्त मायबापा हो निर्माण होणारे आहेत, अनेक भक्त तयार होणारे आहेत. मग ती जागा देखील प्रभूनं येऊन या ठिकाणी पादस्पर्शाने पवित्र केली असावी असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा कोणीतरी साधू म्हणा मायबापा हो या ठिकाणी साधना करून तप करून या जागेला पवित्र केला असावा असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण वारकरी शिक्षण संस्था स्थापन होणं म्हणजे साधं सुद्धा नाही. आपली दृष्टी बहिरंग लक्षणाने आपण पाहत असाल, पण आध्यात्मिक दृष्टीनं अंतरंग दृष्टीनं ती दृष्टी जर आपण मान्य केली किंवा जर ती स्वीकारली तर आपल्याला कळून येईल मायबापा हो. कारण हे सर्व जे आहेत हे लहान म्हणायला लहान आहेत, आलं लक्षात, पण हे किती महान आहेत हे भगवान परमात्मा जाणू शको. जरी आपले असले तरी आपल्या असले म्हणजे ते आपल्याला कळतीलच असं सांगता येत नाही. आलं लक्षात? आपला असून देखील आपल्याला कळत नाही आहे. कोणाचा अधिकार काय हे सांगता येत नाही. आई जरी असली तर आईला देखील आपल्या लेकराचा काय अधिकार आहे हे सांगता येत नाही. चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्वतः भगवान परमात्म्याच्या आई वडिलाचंच आपण नेहमी करता चिंतन करतो ना मायबापा. त्यांना कळाला का लवकर तो? होय. देवकी मातेला कळाला का? वसुदेवांना कळाला का लवकर? यशोदे मातेला कळाला का? नंदराजांना कळाला का? काय त्यांची परिस्थिती, काय त्यांची अवस्था, कसं कसं बोलणं केलं, कशी कशी विनंती केली. एवढंच नाही तर भगवान परमात्म्याला नवसं देखील केली ना. आपण पाहतो ना आमच्या लेकरामध्ये चांगले गुण निर्माण होऊ दे. आता ते गुणवान नव्हतं का? होय, ते गुणवान नव्हतं का? कसं गुणवान आहे ते? काय त्याची गुण आहेत? सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण, सर्व गुण संपन्न मायबापा होतो. पण तरी आई काय गणपती बाप्पाला नवस करते काय? माझ्या लेकराच्या ठिकाणी चांगले गुण होऊ दे. म्हणजे आईला कळालं म्हणून का न कळालं म्हणून? कळालं असता का नवस केला असता का? नाही मायबापा. म्हणजे आपलंच आहे पण आपल्याला कळेल असं सांगता येत नाही. तसे आपले हे लेकरं आहेत, आपल्याला कळतीलच असं सांगता येत नाही. पण ते स्वरूप पाहत असताना, त्यांच्या ऐश्वर्याकडे पाहत असताना ते किती पवित्र आहेत या बाल संस्काराच्या शिबिराने आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल 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 आणि असा हा बाल
शिबिर संस्काराचा विचार केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं त्याची संख्या जर पाहायला लागलोत, संख्येचा विचार करा. संख्या संस्थेतले पहिले विद्यार्थी आणि शिबिराला आलेले विद्यार्थी एकूण 96 विद्यार्थ्यांचा आकडा आहे. आलं लक्षात? 96 विद्यार्थ्याचा आकडा आणि ते शिबिर दोन्ही मिळून किती दिवसाचं ठरवलं? 15 दिवसाचं शिबिर ठरवलं. आलं लक्षात? आता 15 दिवसाचं शिबिर आणि 96 ही संख्या, या दोन्हीचाही आपण जर विचार करायला लागलो तर त्या दोन्हीमध्ये भेद नाही. एक संख्या आपण कशी पाहणार? 96ची संख्या मोठी का 15ची संख्या मोठी? 96ची संख्या आपण मोठी म्हणणार. आलं संख्येच्या दृष्टीनं. म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीनं आपण संख्येच्या दृष्टीनं आपण मोठं म्हणू, तसं लहानही स्वरूप आणि मोठंही स्वरूप किती एक आहे, त्याचं अभेदमय लक्षण कसं आहे, या ठिकाणी त्याची संधी करा, फोड करा आणि पुन्हा बेरीज करा मायबापा हो त्या अक्षराची, मग आपल्याला कळून येईल. उदाहरणार्थ आपण चिंतन करायला लागलो, 96 आणि 6 किती? 9 आणि 6 किती? 15. बरोबर आहे का नाही? आणि इकडं 15 झाली का नाही संख्या एक? आलं लक्षात? हे समयोजाना याच्यातली ही घटना निर्माण होणं म्हणजे साधं सुद्धा नाही. संस्काराला लक्षण कसं असलं पाहिजे? संस्कार प्राप्त करण्याकरता मोठ्याची भावना कशी असली पाहिजे, लहानाची भावना कशी निर्माण झाली पाहिजे, तर दोन्हीमध्ये अभेदमय लक्षण झालं पाहिजे. त्याला म्हणतात संस्काराचं लक्षण मायबापा. आणि संस्कार किती गरजेचे आहेत, संस्काराची काय गरज आहे? आजच्या घडीला युग परत्वे, काल परत्वे, अधिकार परत्वे, सर्वांच्या दृष्टीनं मनुष्य देह मिळाला, परंतु त्याला संस्कार असतीलच असं सांगता येत नाही. आणि मनुष्य जीवनाच्या दृष्टीनं संस्कार हे किती महत्त्वाचे आहेत. त्यातही पुन्हा त्या संस्काराची पोक्त अवस्थेपेक्षा बाल अवस्थेमध्ये किती गरज आहे. बाल अवस्थेचं लक्षण काय आहे, तर त्या संस्काराचे जे संस्कार जे होतात ना मायबापा हो, तत्क्षणी शास्त्रीय दृष्टीनं, कारण कोणतीही प्राप्ती करत असताना अशी युग परत मायबापा हो अशी ती प्राप्त झाली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य, जसं आपण नामाचं सामर्थ्य पाहतो, भगवान परमात्मा बोलून जातात की त्याची ताकद किती आहे, विलंब न लागता उच्चार केला रे केला की तत्क्षणी. याचाच अर्थ तेषाम समुद्धार्था मृती संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशेत चेतसा. नचिरात म्हणजे युगपत. लक्षात? युगपत म्हणजे ताबडतोब त्याचं लक्षण प्राप्त झालं पाहिजे. आणि असं ताबडतोब लक्षण प्राप्त करणारं वय जर कोणतं असेल, निर्माण करून घेणारं, तर बाल अवस्था आहे मायबापा. बाल अवस्थेमध्ये संस्कार का लवकर प्राप्त होतात, तर इतर जे आड येणारे जे लक्षणं आहेत ना, इतर आड येणाऱ्या ज्या अवस्था आहेत ना, आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्या ठिकाणी आपण पाहायला लागलो की त्या ठिकाणी कामही निर्माण होईल, क्रोधही निर्माण होईल, लोभही निर्माण होईल. आता त्यांच्या ठिकाणी कामाचा विषय नाही, क्रोधाचा विषय नाही, लोभाचा विषय नाही. आणि जे शिकवलेलं आहे ते लगेच मायबाप हो त्यांच्या पाठ होणार. आपण किती जरी ऐकलं, किती जरी सांगितलं, किती जरी पाठ केलं, तर आपल्याला लवकर पाठ होत नाही. का पाठ होत नाही? चला, उद्या काल कीर्तन झालं, तो अभंग कोणता घेतला हे देखील आपल्याला लवकर सांगता येत नाही. तिथं विचार करावं लागतं. मग श्रवण केलेलं असतं, 2 तास श्रवण केलेलं असतं. हे काही तुमचंच नाही, कोणाचंही जरी झालं, ज्याच्या जीवनामध्ये बाकीचे संबंध निर्माण झालेले आहेत, संस्कार निर्माण होतात, त्यामुळं त्या ठिकाणी आडकाठी निर्माण होते. पण बाल अवस्थेचं लक्षण आपण पाहायला लागलो तर त्या ठिकाणी मायबापा हो कुठलेही बंधन त्याच्या ठिकाणी आड येऊ शकत नाहीत. आणि म्हणून त्याला जे शिकवलेलं आहे, त्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे, आणि ते मार्गदर्शन आपण पाहायला लागल्यानंतर ज्या शिबिरामध्ये, शिबिरं अनेक आहेत, शिबिराचा विचार केल्यानंतर कितीतरी शिबिरं आहेत मायबापा हो.
रक्तदान शिबिर आहे, नेत्रदान शिबिर आहे, हृदयदान शिबिर आहे. शिबिराचे अनेक प्रकार आहेत. कृषी शिबिर आहे, वैद्यकीय शिबिर आहे, लक्षात, शैक्षणिक शिबिर आहे, सर्व दृष्टीनं शिबिर आहे. पण सर्व शिबिरामध्ये परमार्थ असेलच असं सांगता येत नाही. कारण सर्व शिबिर घेणारे कोण आहेत? गुरु आहेत. पण सर्वच गुरु संत असतील असं सांगता येत नाही ना. लक्षात, चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहिलं गुरु आहेत ते. मार्गदर्शन करणारा कोण होतो? गुरु होतो मायबापा. पण गुरु असणारे ते संत असतीलच असं सांगता येत नाही. कारण संतांचे जे विचार आहेत, संतांची जी भावना आहे, संतांचे जे संस्कार आहेत, संतांचं जे स्वरूप आहे ते त्या ठिकाणी असतीलच असतं नाही. म्हणून जे जे गुरु असतात ते संत असतातच असं नाही. पण जे जे संत असतात ते गुरु नसतात असं नाही मायबापा. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं, भगवत धर्माच्या दृष्टीनं जे शिबिर असतं त्या ठिकाणी जे गुरु असतात मायबापा ते संत स्वरूपाला अनुसरून असतात. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणचे जे संस्कार देण्याचे जे प्रकार असतात, शिकवण्याची जी पद्धत असते, ज्या लक्षणाची गरज आहे, ज्या अवस्थेची गरज आहे, आज चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार काही कुटुंबातले असे मायबाप लेकरं आहेत की त्या कुटुंबामध्ये 7 पिढ्या झालं तरी माळीचा संबंध नाही, संगती नाही मायबाप हो. पण असे जर लेकरं संस्थेमध्ये आले, शिबिरामध्ये जर आले, तर जे असणारे मार्गदर्शक असणारे आदरणीय मायबाप हो ते पहिले म्हणतात की बाळा माळ घाल. लक्षात, माळी घाला. माळ घातल्यानंतर आपलं जीवन पवित्र होईल एवढ्यापर्यंत पहिलेच त्याला मार्गदर्शनाचे शब्द ऐकायला मिळतात. त्या लेकराच्या ठिकाणी मायबापा हो असे संस्कार निर्माण होतात. त्याला अनादिकालापासून आलेले संस्कार असणारे ते देखील त्या ठिकाणी त्याच्या बुद्धीला मायबापा हो प्रतिबंध करू शकत नाहीत. आणि त्याच्या ठिकाणी अशी भावना निर्माण होते की तो देखील माळकरी होतो. पण तो माळकरी झाला तेवढ्यावरच संस्कार ते थांबत नाही, तर 42 कुळाचा उद्धार मायबापा हो त्याच्याकडून होतो एवढा संस्काराचा विषय त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून बाल संस्कार शिबिर म्हणजे हे साधं सुद्धा नाही. लक्षात. आणि बाल संस्कार शिबिरामध्ये काय शक्ती आहे तर त्या शिबिरामध्ये, वारकरी शिबिरामध्ये ज्या संघाची, ज्या संगतीची, ज्या ज्ञानाची गरज आहे ते संस्कार मायबापा हो शिकवले जातात. आणि ते शिकवत असताना ती साधना, आपण नामस्मरण घ्या, हरिपाठ घ्या, गीतेची संहिता घ्या, अलग लक्षात, मृदंग घ्या, गायन घ्या, पावली घ्या, सर्व आनंद. आता तुम्ही डोळ्याने पाहताय. सांगण्याचं तात्पर्य या शिबिरातला हा काय फायदा आहे तर या शिबिरामधले आपल्या जीवनाचा उद्धार करणारा आपला कुलदीपक निर्माण होतो. त्याला म्हणतात बाल शिबिराचं महत्त्व. विठ्ठल विठ्ठल आणि हे जे संस्कार आहेत या संस्काराच्या पाठीमागं मायबापा हो परंपरा निर्माण होते. त्याची जी अवस्था आहे, त्याचं जे लक्षण आहे त्या लेकराचा, तो संतांच्या विचाराने चालतो, संतांच्या मार्गाने चालतो मायबापा हो. संतांचे जे बोल आहेत, संतांचे जे शब्द आहेत ते शब्द त्याच्या मुखामध्ये मायबापा हो रात्रंदिवस उच्चारले जातात. तो त्याचा आनंद घेतो. ती परंपरा म्हणजे संतांनी जी लावून दिलेली परंपरा आहे ती परंपरा त्यांच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या परंपरेमध्ये कुलता निर्माण होते. याचाच अर्थ या संस्काराने कुलता निर्माण होते. कुलधर्म ज्ञान कुलधर्म साधन, 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 कुलधर्म निधान हाताचळे,
भक्ती कुल धर्म गती कुल धर्म 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 याचाच अर्थ त्या ठिकाणी कुलता निर्माण होते मायबाप हो. कुलता म्हणजे पवित्रता निर्माण होते. सर्व ज्ञान सर्व साधन सर्व त्यांचे संस्कार सर्व त्यांचे विचार असे पवित्र निर्माण होतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांची भक्ती ही कुलवान. कुलधर्म गती गती ही कुलवान. कुलधर्म विश्रांती पावावील याचाच अर्थ विश्रांती पावावील. विश्रांतीचं लक्षण म्हणजे समाधानाचं लक्षण, आनंदाचं लक्षण, सुखाचं लक्षण आणि मग सर्वांच्या ठिकाणचं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तो आनंद त्यांचा दिसून येतो. हरिपाठ करणार, पूजा करणार, गण लावणार, नित्यनेमाने आंघोळ करणार मायबाप हो. जेवायला बसला तर श्लोक म्हणणार आणि श्लोक म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून पाणी फिरवणार. घरातले आईवडील म्हणत असतील की कोणत्या जन्मामध्ये आम्ही पुण्य केलं की आमच्या पोटी असं रत्न निर्माण झालं. आणि हेच रत्न मायबापा हो निर्माण करण्याकरता या संस्काराची गरज आहे. आणि म्हणून ही संगती खूप गरजेची आहे. ही संगत आपल्या ठिकाणी राहिली पाहिजे. आणि म्हणूनच सेवेकरता घेतलेला अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय देखील त्याच पद्धतीनं बोलत असले पाहिजे. कारण हे संस्कार निर्माण झाल्याशिवाय आपल्या ठिकाणी काल्यापर्यंत जाणारं जे लक्षण आहे ना, उद्या काल आहे ना, काल आहे. आणि मग काला म्हटल्यानंतर व्यवहार आहे मायबापा हो. तिथं बंधन आहे. मागणीपर हा विषय त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून मागण्याची शक्ती, मागण्याचं ज्ञान, मागण्याचं सामर्थ्य निर्माण करणारे संस्कार आहेत. लक्षात. आता उदाहरणार्थ आपण देवाकडे जात नाही असं नाही, देवाकडे मागत नाही असं नाही मायबापा हो. पण आपल्याला मागण्याचं ज्ञान का नाही तर आपल्याला जे संस्कार पाहिजे होते ते संस्कार आपल्याला त्यावेळेस मिळाले नाही. आपण भक्ती करत नाही असं नाही, आपण मागत नाही असं नाही, पण मागत असताना आपल्या मागण्यातून आपलं कल्याण आहे का हेही आपल्याला कळत नाही. आपण मागत नाही असं नाही, आपण देवाला प्रसन्न करून घेतो. एवढी साधना आपली होती मायबापा. पण प्रसन्न करूनही आपलं कल्याण होईलच असं सांगता येत नाही. का होत नाही, का समाधान नाही, त्याला संस्कार नाही. लक्षात. आणि म्हणून त्या ठिकाणी आज चिंतन करायला लागलो मायबापा आपण. आता मागत असताना जे ज्ञानयुक्त मागणं आहे, जसं साधू संतांचं बोलणं आहे. साधू संत भगवान परमात्म्याला मागत असताना कोणत्या दृष्टीनं मागतात? राहोनिया सत्संग देवा, राहोनिया सत्संग देवा, राहोनिया सत्संग देवा, राहोनिया सत्संग देवा, गावे कीर्ती तुम जिये, गावे कीर्ती तुम जिया, गावे कीर्ती तुम जिया, गावे कीर्ती तुम जिया, राहोनिया सत्संग दी, गावे कीर्ती तुम जीजा, गावे कीर्ती तुम जीजा, राहोनिया सत्संग गावे कीर्ती तुम जिया, गावे कीर्ती तुम जिया. याचा संगती असावी, पण कशी असावी? आज आपल्याला संगती नाही असं नाही. आलं लक्षात. संगती सर्वाला आहे, असा एकही नाही की त्याला संगती नाही.
असा एकही नाही. ब्रह्मचर्य असू द्या, संन्यासी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, ग्रस्ती असू द्या, लक्षात, वर्णाच्या दृष्टीने असू द्या, ब्राह्मण असू द्या, क्षत्रिय असू द्या, वैश्य असू द्या, शूद्र असू द्या, कुणी असू द्या मायबापा, शास्त्रीय दृष्टीनं पामर असू द्या, विषय असू द्या, मोक्ष असू द्या, लक्षात, भक्त असू द्या, सर्वांना संगती आहे, लक्षात. पण ती संगती आपली कशी आहे, लक्षात. आपली संगती कशी आहे, आपण त्या संगतीचा स्वीकार कसा करतो. त्यांनाही संगती नाही असं नाही आहे, पण ते संगतीचा स्वीकार कसे करतात, चिंतन करू, लक्षात. संगती याचा अर्थ आपण चिंतन करायला लागलो, सर्वांना या देहाची संगती आहे, लक्षात. या देहाची सर्वांना संगती आहे, स्त्री असो पुरुष असो सर्व. पण आपण सर्वजण याच्या संगतीकडे कसे पाहतो, आपण आपली कशी संगती आहे याच्याविषयी. मग याच्याविषयी आपली जी संगती आहे याचं स्वरूप कसं आहे, हे शाश्वत आहे का, चिंतन करा. या देहाचं जर आपण चिंतन करायला लागलो तर हा देह कसा आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं चिंतन करायला लागलो तर केव्हा अभाव होईल हे सांगता येत नाही. देहाच्या दृष्टीनं सर्व जे नाश येतात, आश्रय नाश पहा, परता नाश पहा, स्वभावता नाश पहा. म्हणजे ज्याची आपल्याला संगती आहे त्याच्याविषयी आपली कशी अवस्था आहे, आपलं किती ममत्व आहे, आपण त्याला किती सजवतो, किती नटवतो. मग हेच जर लक्षण आपल्याला हे जर संस्कार जर मिळाले असते तर साधू संतांचं लक्षण कसं, त्याविषयी साधू संतांची अवस्था कशी आहे. त्यांना संगती नाही असं नाही देहाची, पण ते देहाविषयी कशी येतं, चिंतन करा. भक्तायशे झाला जे देवदास, गेले आशापास निवारोनी, गेले आशापास निवारोनी. भक्तायशे झाला जे देवदास, गेले आशापास निवारोनी, गेले आशापास निवारोनी. भक्तायशे झाला जे देवदास, याचाच अर्थ सर्वांना आपण चिंतन केलं माय बाबा. सर्व म्हणजे सर्वच आले त्या ठिकाणी. आध्यात्मिक दृष्टीनं लक्षणं आले, पारमार्थिक दृष्टीनं लक्षणं आले, व्यावहारिक दृष्टीनं लक्षणं असे, शास्त्रीय दृष्टीनं लक्षणं आले, नास्तिक दृष्टीनं लक्षणं आले, आस्तिक दृष्टीनं लक्षणं आले. नास्तिक दृष्टीनं जर आपण चिंतन करायला लागलो तर पामराचा विषय निर्माण होईल, विषयाचा विषय निर्माण होईल. पामराची अवस्था पहा या देहाविषयी काय आहे, विषयाची अवस्था पहा या देहाविषयी काय आहे, जिज्ञासूची अवस्था पहा या देहाविषयी काय आहे. या देहाकरता तोही प्रार्थना करतो माय बापा हो. पण भक्ताचं लक्षण कसं या देहाविषयी तुम्ही पहा. याचाच अर्थ जिज्ञासूचं म्हणजे मुमुक्षूचं लक्षण आहे, तो या देहाकरता प्रार्थना करतो. लक्षात, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. चिंतन करा, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. हे प्रमाण आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला चिंतन करता येतं. या देहाविषयी तो काय इच्छा व्यक्त करतो आणि भक्तांचं लक्षण काय आहे या देहाविषयी हे तुम्ही पहा. भक्ताचं लक्षण जर आपण जर पाहायला लागलो तर ती कशी या देहाविषयी बोलून जातात. खुशाल तो का बोले गर्भवासी सुखी घालावे आमास. खुशाल गर्भवासाला घाला. लक्षात, का गर्भवासाला घाला, त्याच्याही पुढे आपण चिंतन करा. घेईन मी जन्म याज साठी देवा, घेईन मी जन्म याज साठी देवा.
घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा. चिंतन करा. ही नमी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जन्म घेईन म्हणतात. जन्माला येणं सोपं का? जन्म बरा का? जन्माची अवस्था काय? आपण चिंतन, साधू संतांनी पुष्कळसं लिहिलंय. लक्षात काय यातना आहे. आणि म्हणून तर सर्वांनी प्रार्थना केलेली. बरं, चांगला असता तर प्रार्थना होती का? जिथं चांगला आहे तिथं प्रार्थनेचं लक्षण आहे. म्हणजे सुखाच्या लक्षणामध्ये प्रार्थना का दुःखाच्या लक्षणामध्ये प्रार्थना? चिंतन काय आपलं? सुखाच्या लक्षणामध्ये प्रार्थना का दुःखाच्या लक्षणामध्ये प्रार्थना? दुःखाच्या लक्षणामध्ये प्रार्थना आहे. सुखाच्या लक्षणामध्ये प्रार्थना नाही माय बाप. सुखाच्या लक्षणामध्ये विनंती आहे नाही. सुखाच्या लक्षणामध्ये तर तो सुखी आनंदी राहतो माय बापा. पण ज्या ठिकाणी दुःख आहे, ज्या ठिकाणी त्रास आहे, ज्या ठिकाणी कमीतरता आहे, त्या ठिकाणी प्रार्थना आहे. तसं चिंतन आपण करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे, या ठिकाणी जी प्रार्थना सर्व जे करतात, सर्वांनी प्रार्थना केली आहे. एक वेळा करी या दुःखावे गळे, दुःखावे गळे, गळे दुःखावे गळे, दुःखावे गळे. राज गाळे नारळेने, दुरिताज गाळे मारणे. आठवी न पायी हा माझा नवस, आठवी न पायी हा माझा नवस. पांडुरंग, रात्र हिंदेवस पांडुरंग. आता हे लक्षण आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. रात्रंदिवस इथंही अवस्था निर्माण होते. बरं, नवस कसा केलेला आहे? नवसाचंही लक्षण तुम्ही पहा. बरं, आपण वचन किती दिलेलं आहे? वचनही तुम्ही पहा. वचन साधं सुद्धा दिलं नाही. मग सुखा करता वचन का दुःखा करता वचन? दुःखा करताच ना. दुःख झालं म्हणूनच वचन दिलं ना. सुखा करता कोण वचन देतं माय बापा? नाही. तसं चिंतन आपण करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असं लक्षण असताना देखील त्या ठिकाणी पुन्हा मी जन्म घेईन म्हणतात. लक्षात. बरं, जन्म घेईन म्हणतात, ते जन्म घेण्यामध्ये किती दुःख आहे, देहाच्या दृष्टीने किती दुःख आहे. मग एवढं दुःख असताना देखील जन्म घेण्यामध्ये त्याग आहे का लोभ आहे? देहाविषयी त्याग आहे का लोभ आहे? देहाविषयी त्याग आहे माय बापा. त्याग का? कारण जर याला जर दुःख झालं तर आपण ते दुःख स्वीकारू का? याला जर त्रास झाला तर आपण ती स्वीकारू का? कारण विष्टालेप चौकडे, नाकी तोंडी कुर्मकिडी, गर्भवासाचे दुःख गाडे, कवनापोळे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणाधीत ध्यातशी. चिंतन करायला लागलं म्हणजे याला दुःख किती आहे हे पाहायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे याचा अर्थ आपल्या ठिकाणी ते ममत्व आहे म्हणून ही आपली प्रार्थना आहे. आणि त्यांचं घेईन ही जन्म, ही जी अवस्था आहे, त्याग आहे माय बापा हो तिथं. आलं लक्षात. आणि असा त्यागमय लक्षणाचा विषय का निर्माण होतो तर त्याला एकच लक्षण आहे, सत्संगाचा संबंध. सत्संगाशिवाय हे होऊ शकत नाही आणि सत्संगाशिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये सत्संगाची खूप गरज आहे. लक्षात. संगती असावी पण सत्संगाची असावी. याचाच अर्थ या देहाला संगती असावी पण सत्संगाची असावी. आणि म्हणून या ठिकाणी राहोनिया सत्संगती गावे कीर्ती तुमचीच, याला म्हणतात मायबापा हो मागणं. आलं लक्षात. हे मागणं कसं आहे, या मागण्यातला विषय कसा आहे,
हे मागणं जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण काला प्राप्त करू शकत नाही. हे मागणं जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला संस्काराचं महत्त्व कळणार नाही. लक्षात, जोपर्यंत हे मागणं निर्माण होत नाही. कारण मागणं हे बाधक आहे का साधक आहे हे पाहायला पाहिजे. जे मागणं साधक आहे, साधक याचा अर्थ सर्वांचा आनंद साजरा करणारा, सर्वांचं सुख साजरं करणारं, सर्वांना तृप्ती साजरं करणारं, सर्वांना समाधान साजरं करणारं, सर्वांना शांती साजरं करणारं. लक्षात, असा मायबाप हो मागण्यातला संबंध आहे, त्याला म्हणतात साधक मागणं. काही मागणं बाधकही आहे. बाधक याचा अर्थ आपण केव्हा बाध निर्माण होईल आणि कोणाचा बाध होईल हे सांगता येत नाही. केव्हा बाध निर्माण होईल आणि कोणाचा बाध होईल हेही सांगता येत नाही. मागण्यापासून आपण चिंतन करायला लागल्यानंतर कितीतरी आपल्याला प्रमाण येत ना, मागणारे किती होऊन गेली याची गणत नाही ना. याचाच अर्थ त्याच्यापासून शाश्वत फल आहे का अशाश्वत फल आहे का हे मायबापा हो त्याला कळायला तयार नाही. त्याच्या ठिकाणी केवळ भ्रम आहे आणि भ्रमिष्ठ माणसं भ्रमयुक्त फलावर अनुसरून असतात. मायबापा हो भ्रमयुक्त माणसं भ्रमिष्ठ फलावर त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्याच्यातच मायबापा हो समाधान मानतात. आणि भ्रमयुक्त फल हे फल देऊ शकत नाहीये. याचाच अर्थ भ्रमयुक्त फलाचं चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला शास्त्रीय दृष्टीनं ते फल सकाम दृष्टीनं देखील आपल्याला प्राप्त होईल. लक्षात, सकाम दृष्टीनं आपल्याला प्राप्त होईल. भगवान परमात्मा ते फल देऊ शकतो, देतोही. आणि सकाम दृष्टीनं ज्यांनी भक्ती केली त्यांना दिलंही मायबाप. कितीतरी पुराणामध्ये आपल्याला उदाहरणं आहेत ज्यांनी ज्यांनी सकाम दृष्टीने केली. पहा आता सर्वांचं उदाहरण पहा तुम्ही. उपमन्यूचं पहा, ध्रुवाचं पहा, हे सकाम दृष्टीनं सर्वांनी केलेली आहे. पण ते शाश्वत फल आहे असं सांगता येत नाही. अशाश्वत फल आहे मायबाप हो. कधी फलाचा नाश होईल हे सांगता येत नाही. फल असं असावं की ते शाश्वत असावं, ते बाधित नसावं. आणि म्हणून असं अबाधित असणारं जे फल आहे ते फल आपल्याला मिळणं म्हणजे त्यालाच म्हणायचं खरं साधक मागणं. मायबापा हो साधक दृष्टीनं मागितलं की ते फल मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आमच्या साधू संतांचं मागणं तुम्ही पहा. साधू संतांचं अनेक दृष्टीनं आपण जर मागणं पाहायला लागलो तर साधक दृष्टीनंच आहे मायबापा हो. चला तुझी प्राप्ती व्हावी, तुझं दर्शन व्हावं, वेळू वेळा अखंड दया तुझी प्रीती मग मी कमल दयाची संगती मग दयाची संगती मग मी कमला संत संगती जई चरण सेवा जेने तुझा विसर न पडावा हाचे भाव माझी जीवा पूर्वी देवा मनोरथ. याचाच अर्थ हे जे मागणं आहे हे सर्व साधक मागणं. आता भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि त्या भगवान परमात्म्याकडे काय मागायला पाहिजे ते मागायचं जर पाहायचं जर असेल तर साधू संतांचं मागणं पहा. मग आपल्याला कळून येईन मायबापा हो. नाहीतर आपल्याला भगवान परमात्मा प्रसन्न झाला पण आपण काय मागतो, ल्यावे खावे बरे असावे सदैव
हीच करी हाव संसारिक, याच्याकरता सर्वांचे हाव मायबाप हो. या मागण्यातून त्याचंही कल्याण नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण नाही. आलं लक्षात? त्याचंही कल्याण नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण नाही. तो तर जातोच जातो, पण दुसऱ्यांनाही घेऊन जातो. एवढ्यापर्यंत चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, आमचे गुरुनाम गुरु सद्गुरू वैद्य बाबा नेहमी करता दृष्टांत सांगायचे. गुरुनाम गुरु वैकुंठवासी सद्गुरू पांडुरंग बाबा वैद्य नेहमी करता, सर्वांना कळावं याच्याकरता. कारण दृष्टांत देत असताना ज्ञानांना कळण याच नवल नाही, पण सामान्यातले सामान्य असणारे त्यांना देखील कळालं पाहिजे. कारण भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही असं नाही, पण प्रसन्न झाल्यास नंतर काय मागावं हे कळालं पाहिजे मायबापा. आता उदाहरणार्थ तुम्ही दृष्टांत जरी ऐकलं असेल, पण काही ना ऐकलं नसेल तर त्यांच्याकरता आपल्याला सांगायला पाहिजेच ना, कळालंच पाहिजे ना. आता लवकरात लवकर दैवत कोणतं प्रसन्न होणार हे सांगायची गरज नाही. भोळ्या माझ्या शंकरा लगेच प्रगट मायबापा तथा असतो. काय पाहिजे, जे जे पाहिजे ते आहे रे. त्याच्याकडे काय कमी तरता नाही, सकळ गुण संपन्न. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही, तुटी कदा कासयाची. काही कमी तरता नाही मायबापा त्याच्याकडं. जे जया पाहिजे ती आहे. भुक्ती मुक्ती फुकाच काय तुम्हाला पाहिजे, मुक्ती मागा. मुक्ती नाही, नुक्ती नाही बरं. मुक्ती मुक्त व्हायचं का तुम्हाला? तो मुक्त देखील करू शकतो एवढ्यापर्यंत आहे सांगण्याचं तात्पर्य. पण नाही ना, आपल्याला ज्या विषयाचं ज्ञान आहे त्या विषयाची जी इच्छा होणार माय बापा. कारण अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषयी भोगिली ते पाय. नित्यविषयी तोच खाणं. आता काही धान्यातले जे प्रकार आहेत ना ते खूप आवडतात. लक्षात, खूप आवडतात. आणि जो मागणारा होता ना त्याला इंद्रायणी तांदूळ खूप आवडत होता. इंद्रायणी तांदूळ त्याला खूप आवडत होता. भगवंताला म्हणतो इंद्रायणी तांदूळ मला दे, पाहिजे मला. भगवान परमात्मा म्हणले हे पिंडीवर येईल घे. ते म्हणलं एवढू का, यांनी काय माझं होणार आहे, माझं काय भागणार आहे. अरे असे भरपूर दे. भगवान परमात्मा म्हणले उचलून तर पहा, घेऊन तर पहा. त्यांनी ओंजळ भरली मायबापा हो, रुमालावर टाकली, परत तशाला तशीच ओंजळ तयार झाली. ती उचलली, परत रुमालावर टाकली, परत तशाला तशीच ओंजळ तयार झाली. आता भगवंताचं देणं ते मोठं गाठोडं तयार झालं. त्यांनी बांधलं. ते बांधल्यानंतर तो म्हणला आता आपण हे घरी टाकून येऊ, नंतर ती घ्यायला येऊ पिंडीवरली. गाठोडं उचललेलं डोक्यावर घेतलं. जसं घेतलं तसं खाली गाठोडं आहे तर तयार झालं. तो म्हणला आता पिंडीवरली घ्यायची गरजच नाही. गाठोडं तयार झालं. दुसरं तयार, हे टाकून. आता अपेक्षा वाढली ना. शास्त्रे माय बापा निष्ठो वष्टी शतम शतदश शतम लक्ष सहस्राधिपो लक्ष क्षितिपालताम क्षितिपद चक्रेष्टाम राज ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम याशावदिंको गतः. शास्त्र वर्णन करत आहे. अरे 10 मिळाले की 20 मिळावे वाटतात, 20 मिळाले की 50 मिळावे वाटतात, 50 मिळाले की 100 मिळाले वाटतात, 100 मिळाले की 1000, 1000 झाले की लाख, 2 लाख, 3 लाख. गाड्यावर गाड्या, घोड्यावर घोड्या. लक्षात, अपेक्षा वाढतच जाते माणसाची. थांबवतो का तो? नाही थांबत माय बाबा. तशी त्याची इच्छा वाढली. चिंगाटच पळत निघाला गाठोडं घेऊन. घरी येऊ, घरी गाठोडं टाकायचं आणि ते घेऊन यायचं. सांगण्याचं तात्पर्य चमत्कार असा झाला माय बापा हो, डोक्यावरला जसं टाकलं तसं दुसरं डोक्यावर तयार झालं. तो म्हणला तर मंदिरात जायची गरजच नाही. माणसाला अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. इथं शास्त्र निर्माण होत आहे. कठीण कोणालाही मान्य नाही. शास्त्र कोणाला मान्य नाही आहे. कष्ट कोणाला करा वाटत नाही. थोडक्यात सुख कसं मिळेल. काम कमी आणि पगार. लक्षात, काम कमी पण पगार फुल पाहिजे. पगार वाढ झालीच पाहिजे. अरे काम कर की पगार वाढ होईल ना. पण काम करण्याचं किती आंदोलन किती का. आता ती बोलायची गरज नाही आपल्याला. चिंतन करायला लागल्यानंतर पाहायला मिळतं. तसं माय बापा हो, याची अपेक्षा वाढली. बस टाकून माझ्याकडे काय पाहता मी आला तो गाठोडी किती वाहणार हो. अख्खं गाव संपूर्ण इंद्रायणी तांदळाने भरून गेलो. प्रत्येकाचे बंगले फुल भरले. सगळ्याला आनंद झाला. कधी त्याला कोणी मानत नव्हतं. लक्षात.
घेशी तेव्हा देशी ऐसा शिवदार हे विषय निघातो लक्षात. लोकांचं कसं आहे आपल्याला जर दिलं तरच मायबाप त्याचं नाव आहे, त्याचं गाव आहे, त्याचा आदर आहे, त्याचा सन्मान आहे. आपण आपल्याला जर चहा पाजला तर त्याला आपण चहा पाजल्याशिवाय राहत नाही, पण आपल्याला जो पाजत नाही त्याला आपण पाजतो का? नाही. तसं मायबापा सर्वांना खेद निर्माण झाला, सर्व रडायला लागले. काय जन्माला आला बिचारा, सर्वांना सुखी करून गेला. सर्वजण कोणी देखील त्याला विचारत नव्हते, पण शेवटच्या टायमाला अख्खं गाव त्याला वाटू लावण्याकरता काहीची तर चढावड लागली पुढं. माझा नंबर लागला पाहिजे, माझा नंबर लागला पाहिजे. कशाकरता? खांदेकरी होण्याकरता. लक्षात. काही तर म्हणले नाही आतून आम्ही उचलू आंघोळी, आमच्या हाताने आंघोळ घालू. सगळेजण तयार झाले, गेले मायबापा. हो, घरातले रडतात, दारातले रडतात, सगळे रडायला लागलेले. तर आणि अशा अवस्थेमध्ये त्याला घरामध्ये उचलायला जसे गेले 4-5 जण, उचलला जसा उचलला तसा दुसरा खाली तयारच झाला. लोक म्हणले आता बाप रे बाप झालं. ते म्हणले आता याला उचलण्यापेक्षा याला पहिला आपण बाजेवर नेऊन ठेवू, त्याला आंघोळ घालू, नंतर त्याला आणू. त्या 4 जणांनी बाज बाहेर टाकलेली होती, त्या बाजावर ठेवलं पाहिजे. जसं ठेवलं तसं यांच्या हातात दुसरं तयार झालं. मग त्या बाजावरची ती बाकीच्यांनी सोयी लावली, त्याला आंघोळ घातली. काय त्याला जसं उचललं ताटीवर ठेवलं की बाजावर दुसरं तयारच. ताटी तयार होते. ते म्हणले याला तर पौचिती करो. उचलला माय बापावर राम बोलो बाय, जसा उचलला तसा दुसरी ताटी तिथं तयार झाली. चालली दिंडी. विसाव्याला ठेवलं, विसाव्याला ठेवल्यानंतर खांदेकरी बदलतात ना, त्या ठिकाणी जसा ठेवला तसा खांदेकऱ्याच्या खांद्यावर दुसरा तयारच झाला. ते म्हणले आता याला पहिला आपण मशानभूमीमध्ये पौचिती करू. त्याला पौचिती करण्याकरता गेले मायबापा. खांद्यावरला ठेवला दुसरा तयार, खांद्यावरला ठेवला. आता ते भगवान परमात्म्याचं देणं होतं, न संपणारी अवस्था. सांगण्याचं तात्पर्य सगळे विचार करायला लागले, हा काय प्रकार आहे हे आता काय आपल्याला सोडू शकत नाही. तो जसा गेला आपल्यालाही तसं जावं लागल. म्हणून 1, 2, 3 म्हणून मायबापा असं बोलणं केला आणि 4 दिवसांनी चौघांनी पळायचं असं ठरवलं मायबापा. सावधान. 1, 2, 3, 4 म्हणले. 4 दिशेने 4 जण पळायला लागले, पण प्रत्येकाच्या खांद्यावर एक तयार झालं. याचाच अर्थ तोच गेलाच गेला, पण सर्वांना घेऊन गेला. यालाच म्हणतात मायबापा हो, काहीचं मागणं असं आहे, आपलंही कल्याण करत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण करत नाही. जेने नाही केले आपुले सोयी, तर पुढीलाचा घात इच्छितसे. आपुली सुधी जया नाही आणि काचे ते जाणे काय. याचाच अर्थ. आणि म्हणून महाराज म्हणतात मायबापा हो, याला कारण जर काय असेल तर त्याला ज्या संगतीची गरज पाहिजे होती, ज्या संस्काराची गरज पाहिजे होती, ती त्याला मिळाले नाही, म्हणून त्याची तशी अवस्था झालेली. याच्याच करतात राहून या सत्संगती गावे कीर्ती तुमचीच. तुझी कीर्ती गायची असेल तर सत्संग आहे, कारण सत्संगामध्ये प्रेम आहे मायबापा, सत्संगामध्ये श्रद्धा आहे, सत्संगामध्ये भावना आहे. आणि असं प्रेम लक्षण त्या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराज म्हणतात अशी संगती, अशी अवस्था हेच आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो दे. ह्या अभंगाचं दुसरं चरण. देईन लगे तुझे, 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 अंतर माझे जाणणे हेच देन लगे तुझे,
छिदे न लगे तुझे अंतर माझे जाणोनी अंतर माझे जाणोनी छिदे न लगे तुझे छिदे न लगे तुझे अंतर माझे जाणून याचाच अर्थ माझ्या अंतरामध्ये काय कमीतरता आहे, माझं अंतर जाण, माझ्या ठिकाणची अवस्था जाण, माझ्या ठिकाणची स्थिती जाण, अंतर माझे जाणून याचाच अर्थ तुझं आणि माझं किती अंतर आहे आणि या अंतरामध्ये जे लक्षणं आड येणारी आहेत त्याची आम्हाला गरज नाही आहे. ते कसे असू दे, तो म्हणत असेल ब्रह्मपद देतो त्याची गरज नाही, तो म्हणत असेल इंद्रपद देतो त्याची गरज नाही, तो म्हणत असेल कैलासपद देतो त्याची गरज नाही. परमिष्ठी पदा तुच्छमानी ती सर्वदा, जे असणारा पद माय बापा ते पद भगवान परमात्मा द्यायला तयार आहे. पण साधू संत म्हणतात या पदाने तुझं माझं अंतर पूर्ण होईलच असं सांगता येत नाही. लक्षात, हे पद घात करणारे. इंद्राधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराने. ते जे दुःखित जनी जळो देशी माय बापा, तिथं दुःख आहे. सांगण्याचं तात्पर्य ब्रह्माचं संपूर्ण चिंतन करायला लागल्यानंतर कितीतरी वर्णन देखील करू वाटत नाही, एवढ्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. इंद्राची अवस्था पहा, अनेकाची अवस्था पहा. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिंतन करायला लागल्यानंतर साधू संत म्हणतात की आमच्या ठिकाणचं अंतर जाणून हेच देही नलगे दुजे. नलगे दुजे, लक्षात, दुजे म्हणजे इतर असणारे जे दुजे आहेत माय बापा, सुजे नाही दुजे, जे दूर नेणार येत. लक्षात, दूर नेणार आहेत, आपल्याला संपवणार आहेत. संपवले नाही, किती संपवले चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. काय अवस्था आहे सांगण्याचं तात्पर्य. आज चिंतन करायला लागल्यानंतर ज्यावेळेस मायबापा भगवान शंकराने विश्वकर्मा प्रभूला लंका तयार करायला लावली, लंका तयार केल्यानंतर लंकेची वास्तुशांती ठरवली आणि त्या वास्तुशांतीची पूजा ब्राह्मणाची नियुक्ती रावणाची केली मायबापा. लक्षात, रावणाची नियुक्ती केली, रावण पूजेला होता आणि रावणाला दक्षिणा मागायला लावली. काय कोणी मागायला लावली? मागायला लावणारा कोण होता? चिंतन या ठिकाणी. रावणाला मागायला लावणारे भगवान देवादिदेव महादेव होते मायबापा. लक्षात, काय ताकद, काय सामर्थ्य चिंतन करायला लागल्यानंतर पाहायला मिळत आहे. पण रावणाने काय मागितलं? लंका मागितली. लंका. रावणाजवळ लंका राहिली का? रावण तर राहिलाच नाही, पण लंका देखील राहिली नाही. जे न राहणार आहे, जे दुज आहे, ते मागून काय उपयोग आहे मायबापा? चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जे दुज आहे न लगे तुझे, याचा काही अर्थ नाही. हे किती असलं आणि किती असू द्या मायबापा हो, ते आपल्या संग. बरं, कोणाच्या बरोबर आलंय चिंतन करा. धनानि भौम पशुवश्य गोष्टी भार्या गुरुद्वारी जनस्मशानी देहसितायाम परलोक मार्गे कर्मानुगोचिती जीव एका. चिंतन करा. हे उदाहरण आहे, शास्त्रकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे. काय कोणाचं आपण म्हणतोय हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. अरे ज्याला आपण म्हणतो तेच आपल्या बरोबर येत नाही तर बाकीचं तर लांबच राहिलं म्हणून याच्याकरता मागणं. दुजे हे आपल्यापासून दूर आहे माय बापा. हे दुज आहे. लक्षात, हे दूर आहे म्हणून न लगे तुझे. असं द्या की जेणेकरून तुझं आणि माझं जे अंतर आहे ते अंतर दूर होईल. बाकीच्यानी दूर होईलच असं सांगता येत नाही. बाकीच्यानी तुझ्यापासून मी दूर होईल आणि माझ्यापासून तू दूर होशील.
आलं लक्षात. असंच हे लक्षण आपण पाहायला लागल्यानंतर सहजच आपण जर बोलायला लागलो, आता तुम्ही आम्ही वारकरी आहोत मायबापा, चला आता सोहळा जवळ आला, पंढरीची वारी जवळ आली, आपण सहज म्हणलो एखाद्याला चला पंढरपूरला जाऊ आपण, सहज एखादा लागला आपल्या मित्राला म्हणायला चला पंढरपूरला जाऊ, आम्हाला काय कमी ती तुम्ही जाऊ शकता, आम्हाला काय कमी तरताय, सर्व भरपूर आहे, काय गरज आहे, काहीच गरज नाही, कशाचीच कमी तरता नाही, मग पंढरपूरला यायचं कशा करता, परमार्थ करायचा कशा करता. याचाच अर्थ ज्याच्या ठिकाणी हा जो भाव आहे, हे जे लक्षण आहे, ही जी अवस्था आहे, ही अवस्था त्याचं कल्याण करणारी आहे का, याचा उद्धार करणारा आहे का, हे का लक्षण आहे, याला कारण संस्कार कमीत, आणि म्हणून संस्काराची गरज, आणि म्हणून ते संस्कार निर्माण करणारी साधना या शिबिरामध्ये घडते, आणि म्हणून त्यांचं नामस्मरण, त्या नामस्मरणामध्ये ते आनंद घेतात. ते कसा आनंद घेतात आपण नामस्मरण करा, मग बघा ते पाऊली कशी खेळतात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 जय 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हेच देईन लगे तुझे अंतर माझे जाणून. आणि म्हणून महाराज म्हणतात, जे पाहिजे ज्या लक्षणाने मनुष्य जीवन पूर्ण होईल, आलं लक्षात, आणि ज्या लक्षणाने मनुष्य जीवन थांबणार आहे, मग त्या ठिकाणी धन मान नको देवा, अवगा ठेवा गुंडोनी. आज मानाचं लक्षण आपण पहा, आलं लक्षात, वैभवाचं लक्षण पहा, त्या ठिकाणी लगेच थोडासा स्वरूपाचा विषय निर्माण होतो. आलं लक्षात, चिंतन केल्यानंतर पाहायला मिळतं
थोडंसं आपण इतरच उदाहरण आपण जर घ्यायला लागलो, असे सुंदर हार गळ्यामध्ये आले की माणसाला वाटतं मी किती महान आहे. आलं लक्षात? झालं तेच आलं का नाही तिथंच? पण नाही, या मानाला दूर लोटायचं, या धनाला दूर लोटायचं. हे धन कसं आहे? हे धन अस्थिर आहे, अस्थिरपणा निर्माण करत नाही. आलं लक्षात? स्थिरता निर्माण करत नाही, ते अस्थिर आहे. आणि म्हणून असं अस्थिर ठेवणारं जे लक्षण आहे, त्या ठिकाणी स्थिरता नाही आहे, समाधान नाही आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, बाबला क्षणाने काउंटी बाबला, माया गतीला जीव माझा, माझे सोयीताने नदी कोणी, माझे सोयीताने नदी कोणी. माया वेला जीव माझा, माझे सोयीताने नदी कोणी, माझे सोयीताने नदी कोणी. याचाच अर्थ संपूर्ण आशा त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून ज्या लक्षणातून आशा निर्माण होते ते धनही नको, मानही नको. अवघा ठेवा गुंडोनी, हेच देही न लगे तुझे अंतर माझे जाणूनी. ज्या देण्यातून मायबापा हो नित्यता निर्माण होईल, लक्षात खंड निर्माण होणार नाही. ज्या देण्यातून सतत हे स्वरूप प्राप्त होणार आहे. आणि म्हणून असा जो असणारा, ज्याच्या स्वरूपामध्ये सत हे लक्षण आहे, सतचित आनंद स्वरूप हे ज्याचं लक्षण आहे, ज्याचं ऐश्वर्य पाहायला लागल्यानंतर ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती येतं. आणि म्हणून हे जगदीशा, अशी प्रार्थना शेवटच्या चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणे जगदीश, निळा म्हणे जगदीश, नीला म्हणे जगदादेश, निळा म्हणे जगदाधीश, 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 निळा म्हणे जगदाधीश. हेची आशा बहुकाळ, हेची आशा बहुकाळ, हेची देन लगे तुझे, हेची देन लगे तुझे, हेची देन लगे तुझे, हेची देन लगे तुझे. हेची आशा बहुकाळ, हेची आशा बहुकाळ, हेची देन लगे तुझे, हेची देन लगे तुझे, हेची देन लगे तुझे, हेची देन लगे तुझे.
जाणून जाणून ना जाणून अंतर माझे जाणून अंतर माझ जाणून जाणून अंतर माझ जाणून अंतर माझ जाणून अंतर माझे अंतर माझे जाणून अंतर माझे निळावणे जगदादिशा हीच आशा बहुकाळ. याच ठिकाणी हे विषय निर्माण होतो. बहुकाळ याचा अर्थ राहणारं लक्षण मागण्यातून, म्हणजे जे साधक मागणं आहे ते. बाधक लक्षण हे बहुकाळ टिकू शकत नाही, एक काळ टिकू शकत नाही तर बहुकाळ. याचाच अर्थ तिन्ही कालामध्ये ज्याला नाश नाही आहे, तिन्ही कालामध्ये नाही असं नाही. ज्याच्या ठिकाणी परिच्छेद नाही, अपरिच्छेद हे लक्षण आहे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं. आणि असा जो असणारा हे जगदादिशा असो द्या, हेच दे न लगे तुझे अंतर माझे जाणून. आणि हे अंतर घालवणारं प्रथमतः लक्षण कोणतं असेल तर बाल शिबिर आहे. आणि या ठिकाणी बाल शिबिराची ही चाललेली उद्याच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता त्याच्या आदल्या दिवस मागणीपर आणि त्याकरता जमलेले सर्व मायबाप आहो, स्टेजवर बसलेले सर्व साधू संत मायबाप, टाळ घेऊन सेवा करणारे सर्व साधू संत मायबाप, मृदंगाचार्य, पेटी वादक, नाव घ्यायचं झाल्यानंतर सर्वांचे नावं आले लक्षात. पुढं बसलेले सर्व मायबाप, इकडं मातृवर्ग, ह्या पालक, या बालकांचे सर्व पाल्य असणारे आई वडील वगैरे सर्व आज या शिबिराला हजर आहेत. उद्या काही येते ना, ही सर्वांची सेवा साधू संतांकडे, भगवान परमात्म्याकडे हीच प्रार्थना करायची आहे की हे जे संस्कार आहेत, हे संस्कार मिळण्याकरता आडे येणारं जे लक्षण आहे, दुर्बुद्धीते मला कधा नपुजो नारायणा, मजायशे करी तुझे पाय चित्ते धरी. आणि याकरता आटोकाट प्रयत्न करणारं कुटुंब, विजय महाराज चव्हाण यांचं चव्हाण कुटुंब, सर्व त्यांच्या कुटुंबातील असतील लक्षात. लहान थोर, मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, सर्व गावकरी लक्षात, बलियादुरीकर गावकरी मंडळी, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, परमार्थिक क्षेत्रातील आदरणीय वंदनीय, शेजारच्या आसपासचे गावं मायबापा हो, साऊंड सिस्टीमवाले, शूटिंगवाले, चोपदार, हे सर्वांची सेवा आहे. आता या ठिकाणी त्यांचे मित्र सोमेश्वरगिरीजी, मृदंगवादक, मृदंग अलंकार आदि अनंत महाराजजी, त्यानंतर ज्यांचं सहकार्य नेहमी करता असतं, आधार नेहमी करता असतो अलंकापूर नगरीमध्ये, असे आमचे वाणी महाराज लक्षात, आणि वैभव महाराज, तरे महाराज, आमचे हे मृदंगवादक,
इकडले दाल भगत महाराज इथं इकडं साधू संत मायबाप आलं लक्षात विनेकरी. आता कोणाकोणाचे नाव घ्यावा आणि म्हणून असं वाटतं की सगळे मायबाप आलं लक्षात. सर्वांची ही सेवा आहे आणि ही सेवा करण्याकरता आपल्या ठिकाणी पवित्र साधनाची गरज आहे आणि ते साधनाचं ज्ञान करून देणारे संत आहेत. म्हणून संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलेले कुडे वेडे वा कुडे उतरे करा क्षमा भरत महाराज नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा भरत महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राग पायापैकी करा क्षमा भरत महाराज ज्ञानदेव तुकारा देव तुकाराम 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 तुकाराम. जागेवरती बसून घ्यायची. स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी आयोजित चालू असलेलं आपलं आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर. आपल्या या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचं औचित्य आपल्याला माहिती आहे. शिबिरामध्ये 12 वर्ष आपल्या शिबिराला पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा हरिनाम यज्ञ या ठिकाणी आरंभ केलेला आहे. आपल्या हरिनाम सप्ताहातील आजच्या 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गुरुवर्य हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय मृदंग महर्षी अवघ्या महाराष्ट्रामधील मृदंगाचार्यांचे गुरु हरिभक्त परायण अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी यांनी या ठिकाणी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन आपल्या सर्वांसमोर सादर केलं. त्याबद्दल स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गुरुजींचं मी त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तसेच आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी विशेष गायनाची साथ ज्यांची या ठिकाणी लाभली, यानंतरच ज्यांचं अतिशय सुश्राव्य असं भजनाचा कार्यक्रम होणार आहे. हरिभक्त परायण वैभव महाराज कडू त्यांच्यासोबत आलेले सर्वच महाराज मंडळी, हरिभक्त परायण हार्दिक महाराज दरे, हरिभक्त परायण तुषार महाराज राऊत, हरिभक्त परायण महेश महाराज चौधरी, तसेच आपल्याला 7ही दिवस सुंदरपैकी गायनाची साथसंगत करणारे हरिभक्त परायण गोविंद महाराज भगत, हरिभक्त परायण माधव महाराज दुबाशे, हरिभक्त परायण शैलेश महाराज दालभगत, हरिभक्त परायण दत्ता महाराज रक्षे, हरिभक्त परायण भगीरथ महाराज भगत, हरिभक्त परायण गंगाराम महाराज गटखळ, महेश महाराज भगत. त्याच पद्धतीनं सुंदरपैकी मृदंगावरती या ठिकाणी ज्यांनी आपल्याला साथ संगत दिली या कीर्तनासाठी ते म्हणजे हरिभक्त परायण मृदंग अलंकार अनंत महाराज इंगळे. तसेच आपल्या संस्थेतील विद्यार्थी गणेश महाराज भोर यांचे देखील मी मनापासून ऋण व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी विशेष अशी हार्मोनियमची सेवा ज्यांनी या ठिकाणी आपल्याला दिली, हार्मोनियम वादक हरिभक्त परायण संतुलाल महाराज कडू यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. विनेकरी बाबा मनू बाबा भगत आहेत, आचार्य आहेत, साऊंड सिस्टीमवाले आपले अरुण नाना आहेत. या ठिकाणी आपल्या शूटिंगच्या माध्यमातून बालाजी टीव्हीच्या माध्यमातून श्री सुनील काका खैरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या चॅनलच्या माध्यमातून आपला जो काही अखंड हरिनाम सप्ताह आहे हा काका या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर येथे प्रसारक त्या ठिकाणी करत आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आजच्या कीर्तनासाठी ज्यांची आपल्याला विशेष उपस्थिती अशी ज्यांची लाभलेली आहेत, हरिभक्त परायण उद्या ज्यांचं त्या ठिकाणी येथे काल्याचं कीर्तन होणार आहे, गुरुवर्य आदरणीय वंदनीय पंढरीनाथ बाबा वाणी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आणखीन या ठिकाणी विशेष उपस्थिती आपल्याला ज्यांची लाभली, श्री स्वामी सोमेश्वर सुरेंद्रदास गिरीजी महाराज यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मीरा आई भगत आहेत, चिंधू आप्पा आडोळे आहेत, गणपत बाबा राक्ष आहेत, बाळासाहेब महाराज लंगडे आहेत, तात्या पाटील महाराज भागडे, मधुकर महाराज भागडे, नारायण महाराज वळकंदे, इगतपुरी तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष रमेशजी जाधव, कृष्णा महाराज गोईकणे, संजयजी जाधव
या सर्वांची देखील आपल्याला विशेष या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहेत. तसेच संतोष महाराज बोराडे आहेत, ठोंबरे बाबा आहेत, रामदास महाराज दुबाशे, बजरंग गवळी, लक्ष्मण दादा भगत, त्याच पद्धतीनं उद्या सकाळचे अन्नदाते पांडुरंग आढोळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या ज्यांच्याकडून आपल्याला गोड पदार्थ या ठिकाणी आपल्या काल्याच्या पंक्तीसाठी येथे लाभलेला आहेत, मुकुंदा महाराज कडू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचीच त्या ठिकाणी स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गुरुवर्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच गुरुजींचा या ठिकाणी आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं छोटासा सन्मान होत आहे. या ठिकाणी गुरुजींचा आपण या ठिकाणी छोटासा सन्मान करत आहोत. मी गुरुजींना विनंती करतो आमच्याकडून स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेकडून हा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा ही नम्रतेची विनंती. गुरुजींचा सन्मान स्वामी सोमेश्वर सुरेंद्रदास गिरीजी महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी गुरुजींचा सन्मान करायचा आहे. पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आजच्या विशेष अशा अन्नदानाच्या पंक्तीचे मानकरी आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी श्री साई महाराज गगे यांचे वडील श्री नारायण गगे यांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर अशी अन्नदानाची पंगत या ठिकाणी दिलेली आहेत. त्याबद्दल स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मी आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी साई महाराज गगे यांना विनंती करतो की येथे त्यांनी आपला छोटासा सन्मान होत आहे तो स्वीकारण्यासाठी यायचे. या मी गुरुजींना विनंती करतो की आमच्या साई महाराजांचा हा सन्मान करायचा आहे. पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता यानंतर हरिभक्त पारायण गायनाचार्य स्वर गंधर्व वैभव महाराज कडू यांचं या ठिकाणी सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम